साबुदाण्याची खिचडी करायची म्हणून काल रात्री साबुदाणा भिजत घातला होता. व आहे का, मी साबुदाण्याला रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि सकाळी साबुदाणा कसा मस्तपैकी मोकळा झालेला आहे. आता दाण्याचा कूट साबुदाण्याच्या खिचडीला लागणार, त्यामुळे दाणेसुद्धा भाजून घेतले आहे. आता दाण्याची सालं काढायची. त्यामुळं मग काय केलं तर पंचा घेतला. पंचामध्ये सगळे दाणे घातले आणि त्यात न सालं काढण्यासाठी ही कृती केली. त्यामुळं सालं कशी दाण्याची पटकन निघाली. तुम्ही पण ही कृती करून बघा. असे दाण्यांना आपटले, त्याच्यामुळे साले निघाली लवकर, कारण दाणे गरम होते ना, त्यामुळे पटकन निघाली सालं. बघा आहे का. आता बाकीचे सालं काढायला आपण पाकडून घेऊ. हे बघा छान निघाले ना पटकन. आणि नंतर शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला. साबुदाण्याची खिचडी करतानाचे साहित्य पाहू. ओट्यावर काढून ठेवलेले साहित्य: साबुदाणा भिजवलेला, दाण्याचा कूट, नंतर घेतलेले साहित्य: तूप, जिरं, हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर. प्रथम परातीतल्या साबुदाण्यात भरपूर दाण्याचा कूट असा मिसळला. त्यानंतर तिखट असं घातलं आणि मीठ आणि साखर घालून असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवली. कढई थोडी तापल्यावर त्यात तूप टाकलं. तुपामध्ये जिरं घालून अशी फोडणी बनवली. त्यात सगळा मिक्स केलेला साबुदाणा कढईत घातला आणि व्यवस्थित परतून घेतला. खिचडी थोडीशी कोरडी झाली असं वाटतंय, त्यामुळं परत फ्रीजमध्ये ठेवलेलं तूप त्यात घातलं आणि मग थोडी परतली. आता ही झाली साबुदाण्याची सोप्यात सोपी खिचडी. थोडी तिखट आणि थोडी गोड चवीची साबुदाणा खिचडी. ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.